राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय कृष्ण हरि, जय जय राम 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 कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नाम भगवान की जय। ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे। वंशी विभूषितकरान्नवनीरपीताम्बराबिम्बफलादरोष्टां पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रां कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नाम भगवान की। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन।
सोहळ्याचे प्राण संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग अभिवादन करतो आणि उपस्थित सर्व भाविक वारकरी यांच्याबद्दल सद्भाव प्रकट करू. चालू चिंतनामध्ये आपला अभंग जो चालू आहे त्याची आवृत्ती करून चिंतन सुरू करायचं. उठा जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाला, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या आदनदारा, बंधू जोय रे पिशून सर्व मिथ्याये जाणून, शरणरी घा देवासी ही धनदारा पुत्र जन, माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे निघणे, हे दो संपत्तीचे वारे, सासुकारे जाईल सारा पुत्र जन, आयुष्य जात आहे काळ जपत मा, स्वहिताचा घोरवा ज्ञानी रात्रिच्या धनदारा पुत्र, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा, हे चिकारा बापानो धनदारा पुत्र, विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुकाने मारी भक्ती, हे धनदारा पुत्र, बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्याये जाणून, शरणरी घा देवासी हे धनदारा पुत्र, धनदारा पुत्र. अभंगामध्ये खूप चिंतनाचे मुद्दे आहेत. पूर्ण वारीभर आपण ते चिंतन करतो. एक समोर आलेलं आत्ताचं चिंतन असं आहे, हे जाणून यावर जोर का आहे. एक संसारच अशी गोष्ट आहे की जी मिथ्या जाणल्यावर समाप्त करता येते. साधारणपणे शास्त्रीय भाषेत रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला जातो. तर रज्जूवर भासणाऱ्या सर्पाला स्वतंत्र सत्ता नाही. आणि त्यामुळं सर्प भासण्याचं एक कारण आपण समाप्त केलं आणि दोरी हे जर कळलं, दोन गोष्टी झाल्या, तर सर्पाला मारायला काही लागत नाही, काठी लागत नाही, काही नाही. रज्जूवरच्या भासलेल्या सर्पाला मारायकरता वेगळा कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. फक्त
मंद प्रकाशाच्या ऐवजी प्रकाश करणे आणि शुद्ध प्रकाशात दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश होतो. तर मिथ्या जाणून हा प्रकाश आहे, ज्ञानप्रकाश. आणि सर्प जातो, साचोकारे जाईल. दोन्ही शब्द आले, जाणून आणि जाईल. हे दोन्ही शब्द त्या अभंगात आले. जाणून न भागतं आणि घालवावं लागत नाही, जातो, जाईल शब्दार्थ. रज्जूवरला सर्प मारावा लागत नाही, आपोआपच समाप्त होतो. संसार, महाराज खरं शास्त्र असं सांगतं की संसार जाणला तरी संसारासक्ती समाप्त होते, नवे नवे संसारच समाप्त होतो. जाणलं तर काय जाणलं जाणार आहे? नाही हेच जाणलं जाणार, दुसरं काय जाणलं जाणार आहे? देवाच्या बाबतीत आहे शिवाय काय जाणलं जाणार आहे, आणि संसाराच्या बाबतीत नाही शिवाय काय जाणणार जाणार आहे? लक्षात घ्या. तर नुसत्या जाणून या प्रक्रियेत संसार नाश करण्याचं सामर्थ्य आहे. आपण खरं संसाराला जाणतच नाही. परमात्म्याला खरं जाणलं तर परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय राहतच नाही, आणि संसाराला खरं जाणल्यावर संसार राहतच नाही. हा वेदांत सिद्धांताप्रमाणे हा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आपण जाणत नाही. रज्जूवर सर्पाचा आपल्याला भ्रम झाला, म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे. हा भ्रम आहे. हे तिन्ही शब्द या अभंगाच्या, या ध्रुवपदाच्या आणि दुसऱ्या शब्दाच्या चरणा, दोन दुसरा आणि तिसरं या चरणा मिळून जो वेदांतातला रज्जू सर्पाचा दृष्टांत आहे तो सगळा पुरा बसवलेला आहे. लक्षात घ्या. भ्रम आहे, भ्रम गेला की संसार जाईल, आणि जाण्याकरता फक्त जाणावं लागेल. हे तिन्ही शब्द आलेत. जाणणं, भ्रम होणं आणि संसार समाप्त होणं. या तिन्ही गोष्टी या दोन चरणात आलेल्या आहेत. दिसायला हा अभंग तसा सगुण भक्ती प्रधान आहे, पण त्याच्या अंतर्गत वेदांताचा घनीभूत सिद्धांत आलेला आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हा सगळा सिद्धांत या दोन चरणात बसून गेला. लक्षात घ्या. काय आहे, हे बुद्धीला समजणं आणि जाणणं एवढाच फरक आहे. तर आपल्याला हे सगळी प्रवचनं, कीर्तनं बुद्धीमध्ये आकलन होतात. समजल्यासारखा थोडा जो भास होतो ना, तो जाणण्याच्या अलीकडं असतो. जाणणं म्हणजे धारणा असं आहे. इथं मिथ्या हे जाणून जो शब्द वापरला आहे तो धारणा अर्थाने आहे, हे आपण लक्षात ठेवा. नुसतं बुद्धीला कळणं एवढ्यापुरता मर्यादित नाही. कळणं जाणणं दिसायला जवळजवळ वाटतं. दोन्हीतला फरक कित्येक वेळेला आपल्याला सूक्ष्मतेनं समजत नाही, म्हणून आपण त्या बुद्धीला आकलन झालेल्या कळण्यालाच जाणणं समजतो. जसं सारासार विचार आणि विवेक यामधला मी फरक सांगत असतो. वरून दिसायला जवळजवळ आहेत ते विचार आणि विवेक, पण विवेकाची मी सांगत असतो ती व्याख्या अशी आहे, कळलेलं आसार त्यागाची ताकद आणि कळलेलं सार ग्रहणाची ताकद यासह सारासाराचं अवलंबन जर आपल्या जीवनात उतरलं तर विवेक म्हणावा.
नाही तर मग सारासार विचार म्हणावा. सारासार विचार काय आर त्या दुर्योधनाला होता, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. या पद्धतीनं आज जेवढे आपल्याला एकतर हे सुद्धा कमी आहेत बरं का, म्हणून दुर्योधनसुद्धा फार खालच्या कक्षेत नाही. आज हे जेवढे बोलके पोपट आहेत ना, हे सगळे त्या यादीपर्यंत बसतात. जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती. का? वैराग्य दिसत नाही. कळलेल्या आसाराचा त्याग झाला पाहिजे, तो होत नाही. कळलेल्या साराचं ग्रहण झालं पाहिजे, ते होत नाही. म्हणून जाणणे शब्द त्या अर्थातून, धारणा अर्थातून झाला पाहिजे. तर जाणणं याची सुद्धा साधनात्मक अंग आहे बरं का. इतकं जवळ आहे ते की जाणणं म्हणजे प्राप्तीच्या बरोबर वाटतं. जर ते प्राप्तीच्या बरोबर असेल तर जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंत त्याच्या पलीकडे आहे. तसं ज्ञान हे जाणण्याच्याही पलीकडे आहे. बरेच लोक कळण्याला ज्ञान म्हणतात, बरेच लोक जाणण्याला ज्ञान म्हणतात, पण ज्ञान त्याच्याही पलीकडे आहे. हा अजून पुढचा सिद्धांत सांगतो मी तुम्हाला, बरं का. जाणणं साधनांग आहे ज्ञानाकडं जाण्याचं, यात काही शंका नाही. हे जे कळणं नाही बरं साधनांग पूर्ण, कळणंसुद्धा साधनांगाचा प्रारंभ. कारण कळतही नाही कित्येकांना. कळलं तर जाणलं जाईल, जाणलं तर ज्ञान होईल. आपण ज्ञानशब्द इतका समजण्यार्थातून, कळण्यार्थातून त्याचा इतका हे करतो की त्यामुळं खरं ज्ञान शब्दाची जी अनुभूतीचा पॉईंट आहे तो बऱ्याच अंशात, बऱ्याच समाजाला नेमका पॉईंट अनुभवता येत नाही. आणि हे जे अहंकार जो होतो ना, खऱ्या ज्ञानात अहंकार होतच नसतो. अपूर्ण ज्ञानातच अहंकार होतो. अहंकार झाला की पूर्ण ज्ञान झालंच नाही, ज्ञानाभास येतो. ज्ञानाभासातच अहंकाराची गाठ राहू शकते. ज्ञानाभासात बरं का, ज्या वेळेला अहंकाराची ग्रंथीभेद पूर्ण होईल, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, तर हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला अहंकार राहण्याची संभावना थोडीसुद्धा नाही. अहंकाराला जागा असणं म्हणजे आपल्या व्यक्तित्वाला ससीम करणं. अहंकार म्हणजे आपल्याला मोठं करणं नाही आहे, आपल्याला लहान करणं आहे. मोठा माणूस जेव्हा स्वतःला लहान करतो तेव्हा अहंकार होतो. तुमचं मूळ स्वरूप जे आहे ना, खूप व्यापक आहे. त्याला कोणत्या तरी एका विद्येच्या कहवरनं आपण ससीम करतो, मर्यादित करतो. विद्यावान, मग विद्यावानतेचा अहंकार होतो. तुम्ही मुळातले सगळ्यात जास्त व्यापक आहात आत्मदृष्ट्या, पण त्याला आम्ही या पदव्या लावून स्वतःला लहान करतो, मोठं करत नाही. जेवढ्या पदव्या जास्त तेवढ्या तो लहानच समजा. हे गणित कळायचं अवघड आहे, पण खरं आहे, सत्य आहे. तेव्हा या पदव्या काढायच्यात, तर अहम जो आहे हा ज्या वेळेला एखाद्या विद्येनं व्याप्त होतो त्यावेळेला अहंकार होतो.
अहम आणि अहंकार हे दोन शब्द झाले. कार म्हणजे व्याप्त होणं, आणि तो कार म्हणजे त्याला ससीम करणं. कार म्हणजे व्यापकतेच्या दृष्टीनं सुद्धा सांगितलं जातं, पण त्या विषयांनी व्यापक, पण एका अर्थाने समष्टी व्यापकतेच्या दृष्टीनं तो ससीम. 10-5 मिनटं सगळ्यांना कळलं तर न कळू द्या, पण विषय आपल्याला समजणं आवश्यक आहे. जे जाणकार लोक आहेत त्यांना हे कळलं पाहिजे. अहंकार वागवताना माझा धनाचा अहंकार, विद्येचा अहंकार, शक्तीचा अहंकार, हे सगळे जे अहंकार आहेत, या अहंकारानं व्यक्ती मोठी होत नाही, व्यक्ती लहान होत जाते. असं आहे. रामसुंदरजी महाराज त्याला शेपूट म्हणतात. शेपूट हे शेपटं लावतात म्हणे लोक, बरं का. आता शेपूट लावल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही. खूप शेपटं जोडलेले असतात प्रत्येकाच्या घरात. तितक्या पुढं मी आता तेवढ्या विषयात जात नाही. विषय एवढा सांगायचा आहे मला, बुद्धीला ग्राह्य होणं, कळणं, जाणणं, याच्या पलीकडं ज्ञान आहे. चिद्भाव, सच्चिदानंद रूपाय, हे परमात्माचं चित स्वरूप जे आहे ना, तसं आपल्यामधला चिद्भाव प्रगट होणं म्हणजे ज्ञान आहे. आणि याचा शब्द याच्यात कुठं आला, या अभंगात मुक्ती सायुज्यता वरा इथं आलं. या अभंगात याचा स्पर्श आहे, या चिद्भावाचा. जीवनमुक्त अवस्थेचा जो मुक्ती सायुज्यता वरा हे जे सांगितलं ना, हेची करा बापानो, तर शेवटची अपेक्षित स्थिती ती आहे, ही चिद्भावाची स्थिती. तर सायुज्य मुक्तीचं आपण एवढं पाहतो की बा 4 मुक्ती आहेत आणि त्याच्या शेवटची सायुज्य मुक्ती आहे, ती श्रेष्ठ आहे, सगळं आपण म्हणतो. तर याचं लक्षण काय, तर जे भगवंताचं लक्षण आहे ते तुझं झालं की मुक्ती सायुज्याचा वरामध्ये आलं. आपण परमात्मा मुक्त आहे आणि तुम्ही सायुज्य मुक्तीला तुम्ही जेव्हा वरता तेव्हा तुम्ही परमात्मा स्वरूप होता. म्हणजे 3 लक्षणं तुम्हाला लागतात. सच्चिदानंद रूपाय, सत्पणाचा अनुभव पाहिजे, चितपणाचा अनुभव पाहिजे आणि आनंदतेचा अनुभव पाहिजे. बस हे तिन्ही जेव्हा होतील तेव्हा सायुज्य मुक्तीचे अधिकारी होतात. यापैकी एक कमी राहिला तरी नाही. सलोकाचा होईल पण सायुज्याचा नाही होणार, एक जरी कमी राहिला तरी. तिन्ही परिपूर्ण तुमच्या अनुभवामध्ये झाले, त्या तिन्हीशी तुम्ही तदाकार झालात की मुक्ती सायुज्यता वराचे अधिकारी झालात. थोडा अवघड विषय, पण जे लोक त्यातलं चिंतन करतात त्यांना आनंद देणार आहे म्हणून सांगतो. जन्ममरणावर नाही आहे काही. जन्ममरण असलं तरी ते दिव्य आहे. कसं, तर तुमचं इथलचं सलोकता मुक्तीमध्ये जर सेवा तिथं मिळाली, मग त्या सेवेमध्ये अवतार परंपरा आहेत, सेवेसेवक परंपरा आहे, तर समीपता, सारूप्यता या ज्या मुक्ती आहेत, तर या मुक्तीमध्ये जन्म मरण ज्याला म्हणतात, मरणरहित फक्त अनंत प्रकारचे विविध प्रकारचे जन्म आहेत, न मरता. कळते का आता? न मरता जन्म घेता येतं, हे कळतं का? तुकोपराय सदैव वैकुंठाला गेले, मग ही सालोक्य मुक्ती झाली, त्या न मरता जन्मले का नाही तिथं? तिथं जन्म झाला का नाही त्यांचा? तिथं गेले म्हणजे, आणि मेले का इथं?
न मरता जन्म घेता येतो तीन मुक्तीमध्ये. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे अक्षरशः तुमच्या शास्त्रात जे शब्द आलेले आहेत, घटाकाशाचं आवरण भेद समाप्त होऊन घटाकाशच महाकाश स्वरूप तिथल्या तिथं होतो, बस याचं नाव सायुज्य. त्याला कुठं जायचं नाही आणि यायचं नाही. याला वैकुंठात जावं लागलं आणि त्याला कुठं यावं लागतच नाही. आणि जावं लागतं म्हणून जन्म, पण तो दिव्य आहे. कोणता जन्म आहे त्याचा? जन्मकर्मच मे दिव्यम. जसं देवाचा दिव्य जन्म आहे तसंच त्याचा तो दिव्य जन्म आहे. मग सलोकतेमध्ये मरण नाही, पण जन्म आहे माणसाला इथून परत. द्वितीय जन्म, तृतीय जन्म. जसं द्विज, इथल्या इथं दुसरा जन्म. हे द्विज म्हणजे जेव्हा मुंज होते ना तेव्हा दुसरा जन्म मानलेला आहे. तर हा द्विज संस्कारसुद्धा न मरता आहे, पण त्याच्याही पुढचा जन्मसंस्कार वैकुंठ लोकप्राप्तीच्या वेळेला आहे. सलोकता, सारुप्यता, सामिप्यता या मुक्तीच्या वेळेला त्याचे पुढचे जन्म आहेत, पण मरण नाही. हे मरण आणि जन्म दोन्हीचा व्यवहार फक्त पृथ्वीलोकात आहे, प्राकृतिक लोकांमध्ये आहे. नवे नवे अरे साध जसं आपल्यातले देह दिव्य, सामान्य देह आणि देवाचा देह ह्याच्यात दिव्यच आहे. मग काय आहे? आपल्यामध्ये पार्थिव देह असल्यामुळं अरे आपली सावली पडते, देवाची सावली पडत नाही. म्हणजे काय? तो दिव्य आहे. अग्नितत्व प्रधान देह असल्यामुळं ज्योतीची जशी सावली नाही, दिव्याची सावली पडते, म्हणजे खालच्या पंक्तीच्या आकाराची सावली पडते, ज्योतीची नाही सावली पडत. पण ती आली की पार्थिवता आली. तसं पंचीकरण असणारा देह आला की पार्थिवता आली, लक्षात घ्या. आणि या पंचीकरणासहित जो देह आहे त्याच्या पद्धतीपेक्षा हा जो देह आहे, म्हणजे स्वर्गातले देहसुद्धा बिना मरता त्यांना मरावं लागत नाही, मरण प्रक्रिया नाही. काही प्रेत लोकामध्ये मरण प्रक्रिया आहे, राक्षस योनीमध्ये मरण प्रक्रिया आहे, मनुष्य योनीमध्ये मरण प्रक्रिया आहे. आणि तुम्हाला अजून पुढं सांगतो, देवलोकाचे सुद्धा प्रकार आहे. अजान देवता आणि मर्त्य देवता. एक मर्त्य देवतेचा प्रकार आहे. इंद्राचं आयुष्य संपतं तर मर्त्य देवता हे अजून वेगळा टप्पा आहे. अजान देवता तर देवाची सीमा आहे. काही दीर्घायुष्यी मानवाच्या सापेक्षात दिसायला न मरणारे दिसतात, पण मरणारे असतात. म्हणून सायुज्य मुक्ती महाराज खूप बारीक अभ्यास केला तर ब्रह्मलोकाच्याही पुढे अब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्तिनोर्जुन. म्हणजे सायुज्य मुक्ती इतकी सोपी नाही आणि ती आपल्याला घेता येते. मुक्ती सायुज्यता वरा शब्द जो आहे तो इतका सोपा नाही आहे आपण जेवढ्या सहज म्हणतो. आणि ही मुक्ती सायुज्यता केवळ प्रक्रियेची ज्ञान झाले म्हणजे प्रत्यक्षात तसं अनुभूती होत नाही. खूप अलीकडं राहतो तो. बुद्धीमध्ये जरी या सगळ्या प्रक्रिया समजल्या तरी तो खूप अलीकडं राहतो. आणि इथंच फार मोठा हीच मायेचं एक अंग आहे. जसं सामान्य माणसावरची माया विघ्ने भ्रमला खरे जे आहे ना, ते मी माझ्यामध्ये अडकली आहे. तशी आध्यात्मिक लोकावरची माया जी आहे ना, ते ज्ञानाच्या भ्रमात अडकून पडलेली. ज्ञान झालेलं नसताना ज्ञानाचा भ्रम होतो. ही मायेची कृती आहे तुमच्या जीवनातली. पण ही खोल कुठं कळतच नाही. हे गणित जेव्हा डोकं
भणभणायला लागतं की आपण कोणत्या भ्रमात आहोत. ज्यावेळेला हे एक एक कळायला लागतं ना, तेव्हा आपलं डोकं भणभणायला लागतं की नाही नाही, हे उगाच लोकांना दाखवायला आपण भ्रमात पाडतोय. मला हे कळलं, मला ते कळलं, मला हे शास्त्र कळलं. खूप आपण अलीकडं आहोत. खूप जसं आहेपणाचा विषय सांगत असताना जागृतीमधला आहेपणा आणि तुरीयतला आहेपणा याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. पण लोकांना कळतच नाही. सुषुप्तीतला आहेपणा जो आहे त्याच्यापेक्षा स्पष्ट, थोडा स्पष्ट स्वप्नातला आहेपणा आहे. त्याच्यापेक्षा थोडा स्पष्ट जागृतीतला आहेपणा आहे. पण हा जागृतीतल्या आहेपणाच्या खेटून तो मी असल्यामुळं त्याच्यात अहंकार आहे. आणि एका अहंकाराबरोबर सगळे विकार आहेत. आणि त्या विकाराबरोबर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे पुनरावर्तिता ही त्या मी आहे मध्ये आहे. आणि संसारातली 3 अवस्थांतर्गत असणाऱ्या तिन्ही अवस्थामध्ये सर्वात स्पष्ट असणारा आहेपणा जागृतीत आहे. पण त्याच्या खेटून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुरीयतला आहेपणाचा अनुभव नाही. हे फार जवळजवळ दोन्ही आहेपणा. मी स्वतः याचं चिंतन करतो, केलं, आणि त्यातला हा मी काढण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की जागृतीची सुद्धा विस्मृती व्हायला पाहिजे. त्या आहेपणामध्ये जागृतीची विस्मृती नाही झाली तोपर्यंत जगत आहे. जगताचा शेवटचा अंश या जागृतीच्या रूपानंच तुमच्यात पकड आहे. एकदम धार्यते जगत. मी जिवंत हे जे वाटतं ना, इथंसुद्धा तो आहेपणा आहेच. तो मी जोडलेलाच आहे आहेला. मी जिवंत आहे असं जे वाटतं, दुसऱ्याने तुम्हाला जिवंत म्हणणं वेगळं, पण तुम्हाला तुम्ही जिवंत आहे वाटतं ना, तोपर्यंत जागृती स्वप्न सुषुप्तीच्या अंतर्गतच तुम्ही आहात, त्या चक्रातच. मग काय होईल, हा मी गेल्यावर पूर्ण जगताचा विलय होईल आणि आहेपणाचीच अनुभूती राहील. म्हणजे सापेक्ष, जगताच्या सापेक्ष जिवंत शब्द आहे. म्हणजे मर्क जगत आधी स्वीकार करावा, मग जिवंतपणा स्वीकार करावा. नाही जर मर्क जगत स्वीकार नाही केलं तर जिवंतपणा कुठून आला. मग जिवंत शब्द सापेक्ष आहे का जिवंत शब्द निरपेक्ष आहे? मग सापेक्ष आहे. मग जिवंत आहे हे वाटणंसुद्धा द्वैत भावांतर्गत आहे. म्हणून फार फार सखोल असं चिंतन आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये समाधी लागत असताना तर या ध्यान प्रक्रियेमध्ये ही अनुभूती येत असताना महाराज एक एक फक्त कळावं शेवटच्या क्षणाला काय होईल. शेवटच्या क्षणाला काही नाही, बस पाहत आहे ठावे काही नव्हे, बस. प्रचिती होते, प्रचिती काय शरीराद्वारे होत असते हो, त्याला काही लागत नाही. प्रचिती आणि प्रचिती यातला फरक लक्षात आला की तुम्हाला ती भाषा कळेल. ह्या तत्त्वज्ञ व्यक्तीचं प्रचिती होते, देह का व्यवहार करत राहतो काय, पण त्याला आत अनुसूतपणानं त्याच्याशी प्रचिती नसते, फक्त प्रचिती असते. आणि प्रचितीचा व्यवहार हा तुमच्या धारेमध्ये चौकटीमध्ये बसत नसतो. आणि ते आत्माराम बाबा ते राहिले तुमच्या चौकटीप्रमाणे ते जगत नाही. तुमची एक वेगळी चौकट असेल, प्रचितीची चौकट वेगळी आणि प्रचितीची चौकट वेगळी. आणि ही साधारणपणे प्रचिती घेणाऱ्या सर्कलवाल्याला प्रचितीची चौकट पूर्ण रूपानं कळतच नाही. तर निदान प्रचितीचा थोडा काळ जरी अनुभव असला तरी मला थोडा वेळ येतो आहे हे कायम त्याच्यात आहे एवढं कळेल. मग त्याला आनंद वाटेल की नाही हे काहीतरी विशेष आहे. ह्याची प्रचिती जातच नाही मला, ह्याला प्रचिती नाहीच आहे, प्रचितीतच राहतो.
हे प्रचितीत राहणं म्हणजे तुरी अवस्था आहे मला. आणि प्रचितीच्या कक्षेत आला की आलाच जागृतीमध्ये, या 3 अवस्थेत आला तो. आणि याच्याकरता करावं काही लागत नाही, हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. हे फार अवघड गोष्ट आहे समुदायाला. काय आपण इतके कर्माचे सवयी आपल्याला सगळं केल्याशिवाय काही मिळत नाही असा पक्का दृढ समज आहे. आणि त्यामुळं काही करावं लागत नाही हा सिद्धांत लवकर कळत नाही. मग त्याच्याकरता काय करावं म्हणतात, परत तेच विचारतात. हे असं होण्याकरता काय करावं, तो प्रश्न काय विचारेल पुढचा, याच्याकरता काय करावं. म्हणजे करायचं नाही हे जे मी सांगतो आहे, परत तो त्याला त्या करण्यातच आणतो, याच्याकरता काय करावं. अरे काही करायचंच नाही हे सोपं नाही, पण काही करायचं नाही मग जड दगडासारखं आहे का, नाही. जड दगडासारखं नाही. मुक्ती सायुज्यता वरा, मग ही सायुज्य मुक्ती जड आहे का, नाही. मग या जीवनमुक्त अवस्थेमध्ये जसा परमात्मा सर्वत्र सच्चिदानंद रूप आहे, तसं याची आत्मानुभूती सच्चिदानंद रूपमध्ये वावरते, तेव्हा तो जीवनमुक्त होतो. आणि त्याच्या भोवतीचे सगळे घटाकाशन मठाकाशन सगळे आवरणं समाप्त होतात. बस. तर संसार त्याच्याकरता घालवावा लागत नाही, जाईल. संसार जाईल. का जाईल, आहे म्हणून जाईल का भ्रम आहे म्हणून जाईल. भ्रम आहे म्हणून जाईल. संसार नाहीच आहे. अरे रज्जूवरचा जो साप मरतो तो असलेला साप मरतो का भ्रमातला साप मरतो. तर भ्रमातला साप मरतो, असलेला साप कसा मरेल. नुसतं जाणून नाही, जाणून मरत नाही तो. जाणून तो साप मरू शकतो, तो भ्रमातला साप आहे. मग संसार जाईल म्हणण्यामध्ये त्याची सिद्धी काय दिलेली आहे, तर भ्रमला. तर भ्रम आहे त्याच्यात, आणि या भ्रममुळं तो जाईल, लक्षात घ्या. आणि त्याच्याकरता काय करायचं, काही करायचं नाही. फक्त मंद प्रकाश लख्ख केला की आपोआप प्रकाश तिकडं होईल आणि भ्रम इकडचं जाईल. भ्रम घालवण्याकरता काय केलं, काही केलं नाही. प्रकाश झाला की भ्रम जातो. तर सर्व मिथ्या हे जाणून म्हणजे प्रकाश वाढवून, असं आहे. तो प्रकाश वाढवला की आपोआप हे जाईल. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे, हे तो संपत्तीचे वारे सासोकारे जाईल. आता याच्यामध्ये वस्तुरूपाच्या जगतापेक्षा भगवंताची जी विभूती आहे ती कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो. काळ हे भगवंताचं मोठं गमतीशीर स्वरूप आहे. ते साकार नाही, निराकार आहे. जगताबद्दल जसं साधी शांत साधी अनंत अनादी शांत हे चक्कर असतं ना, तसं जगत साकार का निराकार, तर सर्वसाधारण 90% आपण म्हणू, 99% साकार. साकार म्हणजे जगत. काळ जगताच्या अंतर्गत का बाहेर, काळ साकार का निराकार, काळ निराकार. म्हणजे जगत जसं साकार आहे तसं निराकार पण. हे सगळ्यात सूक्ष्म जगताचं शेवटचं टोक निराकार आहे, हे लक्षात घ्या. मी कशाकरता बोलतो आहे, तर त्याला साक्षी भावाशिवाय ते कळत नाही. आयुष्य जातं आहे पहा, हे पहा जे आहे ना, हा साक्षी भाव आहे. काळ जपतसे महा, ते साक्षी भावाने कळतं सूक्ष्म जगत. साकार जगत वेगळं आणि निराकार जगत वेगळं. आणि निराकार जगत सुद्धा साक्षात्काराला प्रतिबंध आहे. निराकार परमात्मा तुम्ही ऐकू नये आत्तापर्यंत, सगळे ऐकता, पण निराकार जगत
आणि तोही प्रतिबंध आहे. होय, तोही प्रतिबंध आहे. मग कुठपर्यंत प्रतिबंध आहे तो? तर ते निराकार जगत जे आहे ते काळरूपाने आहे. देश, काल आणि परिस्थिती. परिस्थिती साकार, देश साकार आणि काल निराकार. आता फक्त विशेषण लावताना आपण यात पुढं मग परत म्हणतो सगुण साकार, निर्गुण निराकार, सगुण निराकार, असे टप्पे पाडतो आपण त्याच्यात. लक्षात घ्या. पण निराकार आहे. निराकार जगत या अंतःकरणाच्या व्यवहारातलं फार मोठं जगत निराकार आहे. पण त्यातलं बरंचसं सगुण निराकार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला राग आला, सांगा आकार काय आहे. तुम्हाला प्रेम झालं, सांगा काय आकार आहे त्याला. तर सगुण निराकार जगताची मोठी कक्षा आहे. सगुण साकार जगत, त्याच्या भोवती सगुण निराकार जगत, आणि त्याच्या भोवती केवळ निराकार जगत, आणि त्याच्या पलीकडं साकार निराकाराच्या पलीकडचं सच्चिदानंद रूप परब्रह्म. तर हे निराकार जगत काळरूपानं ही भगवंताची विभूती आहे बरं का. विभूती शब्द आहे. भगवान आणि भगवंताची विभूती याच्यात अंतर आहे. विभूतीचे अवतार असतात, कालाचा अवतार आहे. कालाच्या अवताराच्या अंतर्गत चतुर्युगी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून भगवान म्हणले कालोस्मी लोकक्षय कृत. तर हा भगवंताचा अवतार आहे, आणि त्या अवताराच्याही पलीकडं मग सायुज्य मुक्ती आहे. तर सायुज्य मुक्तीची प्रचिती म्हणजे जे देवाचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूप, ती अनुभूती आपल्याला पूर्ण झाली की सायुज्य मुक्ती झाली. आपल्याला सत्पणाची अनुभूती येते, पण चितपणाची लवकर येत नाही. सच्ची येते, चितची येते, तरी आनंदानुभूती, मला सुखानुभूती येते बरं का, पण आनंदानुभूती, आनंद अविरोध आहे, निरपेक्ष आहे, सापेक्ष नाही. सुख सापेक्ष आहे आणि आनंद निरपेक्ष आहे. तर आपल्याला सुख मिळतं आणि त्यालाच आपण आनंद म्हणतो, अशा भ्रमामध्ये फार मोठा वर्ग आहे. खरा आनंद निरपेक्ष आहे, सापेक्ष नाही. आणि या निरपेक्ष आनंदावर आरूढ झालेला हा चिद्रूप असतोच आणि तो सद्रूप असतोच. म्हणून शेवटचा मूळ मुद्दा आहे आनंदाची डोई आनंद तरंग. शेवटी आनंदावर आरूढ झाला की मग बरोबर आहे. आरूढ शब्दसुद्धा थोडा चुकीचा, आनंद रूप झाला की मग हे बरोबर आहे. सच्चिदानंद रूपाय शब्द आहे भागवतामध्ये. जसं समाधी अवस्थेत आरूढता येते तसं नाही, आनंदरूप. कारण आनंदावर आरूढ होण्यामध्ये तो जो आनंदमय कोश आहे ना, त्याचं आवरण शिल्लक होईल. म्हणून आनंद वर आरूढ नाही, आनंदरूप. म्हणून सच्चिदानंद रूपाय तिथं सायुज्य मुक्ती. मुक्ती सायुज्यता वरा काय नाही या अभंगामध्ये. आज मी सगळा थोडा अवघडच भाग सांगितला आज, लक्षात घ्या काय. पण हे अभंगातून काढलं, माझ्या मनातल्या पोतडीतलं नाही आहे. हे सायुज्यता वरा हा एक शब्द, आणि या दोन याच्यातला जाणून मिथ्या जाणून भ्रमला खरे आणि साचोकारे जाईल, याच्यात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हा सगळा वेदांत या दोन्ही याच्यात. मी एक साधारण अर्थ आणि एक विशेष अर्थ असं त्याचा अर्थ आहे. हे अँगल आहेत. साधारण अर्थ तर आहेच की काय, जसं जागे वारे साधारण अर्थ आहे. रोज तुम्ही पहाटे लवकर उठत जा काय भगवंताच्या भजनाकरता, साधारण अर्थ आहे हा, बरोबर आहे, चुकीचा नाही.
हा अर्थ त्याच्यात आहेच. काय उठा जागे वारे आता, रे म्हणजे कळवळ्यानं झोपेमध्ये मग्न असणारे, काय म्हणजे उठत नसणारे, यांच्याकरता रे शब्द वापरून जागावा, दैनिक जागरण, रोजच्या रोज. मग आता शब्दाचा अर्थ पहाटेच्या वेळेला, कधी करता नाही. कारण का तर हा ब्राह्ममुहूर्त आहे, ब्रह्मानुसंधान करायचं आहे ना, मग हा ब्राह्ममुहूर्त आहे, म्हणून यावेळेला जाग. हा साधारण तो अर्थ आहे ना, तो बरोबर आहे, तो गृहीतच धरायचा. मग या ब्राह्ममुहूर्तावर विरोध कमी होऊन आपल्याला सरळ जाता येतं. अनुकूल प्रवाह आणि प्रतिकूल प्रवाह, उलट्या पोहण्यामध्ये कष्ट जास्त आहेत आणि अनुकूल पोहण्यामध्ये कष्ट कमी आहेत. मग कोणता काल अनुकूल? तर ब्राह्ममुहूर्त आहे. म्हणून त्या ह्याच्यामध्ये स्मरण करा पंढरीनाथ, म्हणजे पाण्याच्या दिशेनं पोहून जा, पार करा, असं आहे. स्मरण करा पंढरीनाथ. आणि हे स्मरण करत असताना नेमकं काय करायचं? भावे चरणी ठेवा माथा. तर एक साधारण अर्थ आपण पाहतो आणि एक विशेष अर्थ पाहतो. त्या मधल्या चरणातला आज आपण सुरुवातीला जो अवघड विषय सांगितला, हा विशेष अर्थ पाहिला 2 चरणातला, दुसऱ्या आणि तिसऱ्यातला. काय तर विशेष अर्थ सगळ्याकरता असतोच असं नाही, सगळ्यांना नाही समजला तरी कंटाळू पण नका. का? ऐकून 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 सत्संग नेहमी का करायचा? तर ऐकून ऐकूनच. वास्तविक हे तत्व शब्दाच्या पलीकडचं आहे, पण हे कसं आहे, चंद्रशाखान्यायासारखं आहे. तो शब्द थोडा संकेत करतो आणि म्हणून परत 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 ऐकायचं. नाहीतर वास्तविक हे शब्दाच्या पलीकडचं आहे. अमृतानुभवामध्ये माऊलीने शब्द खंडन केलं, लक्षात घ्या. तर शब्दाच्या पलीकडचं आहे. हे सगळं बोलणं व्यर्थ आहे का? नाही नाही, बोलत बोलतच त्याच्या पलीकडं जाता येईल. जसं मन ते 2 तर मधला द्वार आहे, चिंत्य आणि अचिंत्य. चिंत्य विषयामध्ये ते जास्त रमतं, पण अचिंत्याच्याकडं त्याला दिशा संकेत करता येतो. उंबऱ्यावरच्या दिव्याला जसं दुसऱ्या कमऱ्यातला अनुभव संकेत होतो, तसं आहे हे मन. म्हणून वास्तविक मनाच्या पलीकडं जरी असलं तरी हे मधलं अर्धचेतन मन त्या चेतनाचा संकेत करायला समर्थ आहे. म्हणून अचिंत्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. अचिंत्य अनुभव माऊलीने सांगण्याचे प्रयत्न केले. चांगदेव 65मध्ये काय केलं? हा अचिंत्य अनुभव चांगदेवानं सांगितला सगळा. पण तो अचिंत्य अनुभवाचे दृष्टांत साधारण लोकांना अचिंत्य आहेत, पण जो त्याच्या जवळ पोहोचला आहे त्याला तो संकेत कळतो. उंबरठ्यावर असणाऱ्याला त्या खोलीतलं दिसतं, अलीकडच्या खोलीत जोपर्यंत आहे तोपर्यंत पलीकडची खोली दिसत नाही, पण उंबऱ्यावर आल्यावर की दोन्ही खोल्या दिसतात. तर सगुणामधला उंबरा आहे महाराज नामसाधना, आणि निर्गुणातला उंबरा आहे ज्ञानीपुरुषाच्या सत्संग. आणि निर्गुणाकडं जाण्याचा उंबरा आहे बरं का हा. ज्ञानी महापुरुषांचा सत्संग करत करत त्या ज्ञानाला गाठवता येतं, असं आहे. तर म्हणून तुम्हाला सच्चिंतन जे करायला सांगितलं आहे, काय एकदा आपण शब्दाचं खंडन, लोक तुमच्यावर वकील, पण मग शब्दाचं खंडन काय, मग बोलायचंच कशाला? बोलता बोलता न बोलण्याच्या कक्षेमध्ये जाता येतं, असं आहे. तर तसा प्रकार आहे हा. मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो. तर याच्याकरता काय करावं? मी कुठं आलो आहे नेमकं? परत मुख्यावर येतो. आयुष्य जात आहे पहा. वस्तू व्यक्ती पदार्थ
हे पाहत राहणं वेगळं आणि आयुष्य पाहणं हे कालप्रवाहाचं हे सांगायचे महाराज किंवा रामसुखाजींचं आम्हाला सांगितलं होते. मी पण ही दृष्टांत देत असतो. पंढरपूरला आत्ता आपण वारीत गेलो, चंद्रभागेत आंघोळीला गेलो. तर आंघोळीला गेल्यानंतर खूप गर्दी जमते. पलीकडून काही लोक इकडे येतात, इकडून तिकडे जातात, पोल सारखा वाहत राहतो. तर लोक सामान्य अर्थानं म्हणतात, काय पूल वाहतोय, काय पूल वाहतोय, काय पूल वाहतोय. एक महात्मा म्हणाला, पुलावरून माणसं वाहत आहेत असं आपण म्हणतो आणि तो म्हणतो काय पूल वाहतोय, काय पूल वाह. लोक म्हणे कुठं पूल वाहताना दिसतं, पूल तर आहे ते जागेवर आहे आणि पूल काय वाहतोय. आम्हाला पुलावर माणसं वाहताना दिसत आहेत पण पूल वाहताना नाही दिसत. आणि तो माणूस म्हणतोय काय पूल वाहत. आपण पुलावरच्या माणसास करत असो तसा शब्द वापरतो, पण ॲक्च्युअल पूल वाहतोय म्हटलं तुम्ही म्हणाल पूल कुठं वाहतोय, तर पूल वाहताना दिसत नाही. आणि त्या महात्म्याला मात्र तो पूल वाहताना दिसतो. मग एकाने विचारलं, महाराज अहो माणसं वाहताना दिसत आहेत, पूल कुठं दिसतोय. तो म्हणे जेव्हा तो निर्माण झाला तेव्हा आता तसा आहे का, तो जुना झाला का नाही, मग पूल वाहतो की नाही सांगा. मग हा कोणता प्रवाह, याला कालप्रवाह म्हणतात. याला कालप्रवाह म्हणतात. तर आयुष्य जात आहे पहा कालप्रवाह. साक्षीभावाचे जे टप्पे आहेत ना, एकदम सुरुवातीला नाही हे लक्षात येणार. सुरुवातीला आपल्या वस्तू व्यक्ती पदार्थामध्येच साक्षीभावानं प्रत्येक वस्तू पाहावी की अरे ती वस्तू जड आहे किंवा ती मी नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे काय. ह्याचं शेवट पार शरीरातल्या अवयवापर्यंत येईल. मी घास घेणारा माझा जो हात आहे ना, याच्याशी सुद्धा साक्षीभावानं घास घेणारा हात वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. म्हणजे दोन वस्तू वेगळ्यानं आहे कळतं, पण घास घेणारा हातसुद्धा वेगळा आहे. तर इथपर्यंत साक्षीभावाचे पहिले टप्पे आहेत. आणि या साक्षीभावाचे सूक्ष्म टप्पे जेव्हा येतं ना, तेव्हा आयुष्य जात आहे पहा. हा साक्षीभाव कळावा. तर साक्षीभाव जेव्हा हा एक कळायला लागतो, आयुष्य जात आहे पहा, तर नुसतं काळ महाराज फक्त साक्षीभावाने आयुष्य चाललं एवढं नाही दिसणार. मग या आयुष्याला मोजणारी एक दिव्य शक्ती आहे, काळ जपतसे महा. ही कालशक्ती आहे बरं का. हे परमात्म्याचं स्वरूप आहे. जसं तुम्ही तुमच्या जीवनात काळ चालला आहे याचे साक्षी झालात, पण हा जो काळ आहे हा काळ एक परमात्मा आहे. या लेवलनं त्याला जाणणं, काळ जपत असे महा, तो सगळ्यात मोठा आहे महा. जसं आपण महादेवाला महांकाल म्हणतो, महांकाल तो प्रलयाच्या वेळेला सगळं गिळून टाकतो. काळाचा काळ आहे महाराज. हा जो मूल्यमापनाच्या मर्यादेतला काळ आहे हा सामान्य काळ आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे तिन्ही टप्पे जे जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सामान्य काळ. आणि ज्या वेळेला हे तिन्ही गडप करण्याची ज्याच्यात ताकद आहे तो महांकाल. हा महांकाल आहे, लक्षात घ्या. तर काळ जपतसे महा, तो जो महांकाळ आहे, या महांकाळाचं संकेत काय आहे, कशा करता तो हे सगळं गिळतोय. तुम्हाला स्वहिताची काळजी वाटावी. या काळाच्या भयातून स्वहिताचा घोर वाहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वाहा. आणि या स्वहिताचा घोर व्हायचा म्हणजे नेमकं काय करायचं,
तर स्वहित कशात आहे? तर कालचक्राच्या आत असणारं सगळं विश्व याला सोडून देणं, याचं नाव ध्यानी राहा श्रीहरीचे. लक्षात आहे? हे श्रीहरीचं जे ध्यान करायचं आहे ना, या ध्यानाचा शेवटचा टप्पा काय आहे? तर या काळाकडं पाहून स्वहिताचं स्वरूप समजून घेऊन त्या ध्यानामग्न या सगळ्याला बाजूला करून सर्व विश्वाला कालस्वरूप असणारं जे विश्व आहे ना, देश काल परिस्थितीनं युक्त असणारं आणि याच्याही पलीकडं, या देशकाल परिस्थितीच्या पलीकडं, भूत भविष्य वर्तमानाच्या पलीकडं, म्हणून जेव्हा परब्रह्माची लेव्हलवर स्तुती करतात ना, कालत्रयातीतः, ज्यांना गणपती अथर्वशीर्षी येतं ना, देहत्रयातीतः त्वं शक्तित्रयात्मकः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वमिन्द्रः त्वमग्निं त्वं वायुः त्वं सूर्यः ब्रह्मभूर्भुवस्वरोम तिथपर्यंत गेलं ते. तेव्हा प्रत्येक देवतेची तात्विक स्तुतीवर जेव्हा वेदात येते, मग ती देवीची असो, गणपतीची असो, विष्णूची असो, पुरुष सूक्त सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात, मग ती विष्णूची असो, शंकराची असो, रुद्रामध्ये, या सगळ्या स्तुतीमध्ये तुमचं मूळ तिथं जातं सर्व, हे लक्षात घ्या. तेव्हा या स्वरूपानुसंधानामध्ये ध्यान प्रक्रिया झाली पाहिजे. ध्यान प्रक्रिया स्टार्टिंगमध्ये साकार रूपातून सुरुवात केली तरी बिघडत नाही, पण शेवटी अबाधित अखंड ध्यान राहायचं असेल ना, तर तिथपर्यंत जावं लागेल. आणि त्या ध्यानी राहा श्रीहरीच्या, त्या श्रीहरीच्या ध्यानी राहा. तेव्हा आयुष्य जात आहे पहा. हा पहा शब्द साक्षीभावाकरता फार महत्त्वाचा आहे. आणि मी तुम्हाला एक दिवस याविषयी सांगून गेलो, दिसणं आणि पाहणं. तर या पाहण्यातसुद्धा प्रकार आहे. महाराज आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला पाहायला सांगितलं. तुम्ही चांगदेव 65 वाचा, त्याच्यामध्ये तुझं तू न्याहाळ पहा असं म्हटलेलं आहे. ते न्याहाळणं पाहणं हा साक्षीभाव आहे. तर जे अभ्यासक मंडळी त्यांनी चांगदेव 65 वाचा, सखोल शेवटचं ज्ञान अमृतानुभवापेक्षाही सोलीव थोडक्यात, असं जर बोधाचा विचार असेल ना, तर तो चांगदेव 65 जास्त आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा थोडं साराला अमृतानुभवात लक्ष घाल, आणि त्याच्याही पेक्षा थोडक्यात सार चांगदेव 65 आलेलं आहे. तर चांगदेव 65 हे पाहणं प्रकार जो आहे ना, तो स्वरूप न्याहाळण्याच्या लेव्हलमधून आहे. आणि ते स्वरूप न्याहाळणं म्हणजे ध्यानी राहा श्रीहरीचे, असं आहे. तर हा झाला विशेष अर्थ. आणि सामान्य अर्थ, तुम्ही जो अवतारी दृष्टीनं गुणवान असणारा दयाळू पांडुरंग, त्याच्या ध्यानात राहा, तो त्याची ताकद तुम्हाला लावेल. म्हणजे हा अर्थ अनपेक्षित नाही, चुकीचा नाही. काय थोडासा घोटाळा असा करतात सगुण निर्गुणवाले, हे त्याचं खंडन करतात आणि ते याचं खंडन करतात. हे खंडन नाहीच आहे महाराज. जसं रामकृष्ण अवताराच्याबद्दल एका परदेशानी व्यक्तीने विचारलं, दोन विरोधाभास असणारे चरित्र तुमचे आदर्श कसे? एक पत्नीने, एक वचनीने, एक बाणीने, एकाच्या किती पत्न्या झाल्या कशाचा पत्ता नाही. काय एक तर
हे असं विरोधाभास असणारे आदर्श कसे? एका इंग्लिश माणसाने भागवत चालू असताना प्रश्न विचारला, हां, हितवता आडवं लावण्याचा. तर माझ्या तोंडून इतकं सहजच उत्तर निघालं. म्हणलं तुमच्या परदेशी लोकांना हे कळणार नाही, एकमेकाच्या विरोधात नाही, एकाच्या पुढची चाल आहे म्हणलं. साधकाचं जीवन कसं असावं हे आम्हाला रामाने शिकवलं आणि सिद्ध कसा असतो हे आम्हाला कृष्णाने शिकवलं. एकाच्या पुढची एक आहेत, एकाचे विरोधक नाहीत, हे कळावं लागतं मला. तसं सगुण निर्गुणाचं सुद्धा असाच घोटाळा आहे. साधारण साधकांमध्ये सगुण निर्गुण एकमेकाच्या विरोधात लढत असतात, विरोधात बोलत असतात. हा म्हणतो सगुण श्रेष्ठ आहे आणि तो म्हणतो निर्गुण श्रेष्ठ आहे. हे नाही, सामान्य अर्थ आणि विशेष अर्थामध्ये दोन्ही उलगडतं बरं का. श्रीहरीच्या ध्यानिकार हा तर तितका समर्थ तुम्हाला जवळचा दुसरा कोणीच नाही. त्याचा आश्रय करा आणि सगळे असमर्थन, नाशवान, अनित्य यांचा आश्रय सोडून द्या, म्हणजे ध्यानी राहा श्रीहरीचा. असं आहे. तर त्याचा आश्रय घ्या. तो सदा आहे, सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, समर्थ आहे, अद्वितीय आहे, ही जी व्याख्या त्याच्या पाठीमागं आहे. त्यामुळे त्याला पकडा. काळाला सुद्धा मात करणारा महाकालाचं स्वरूप आहे तो. म्हणून सोयीत करायचं आहे का? तुम्ही जर या काळावर मात करू शकला नाही तर सोयीत करू शकणार नाही. तो काळ एक ना एक दिवस तुमची नरडी धरल्याशिवाय राहणार नाही. मग कोणाचा आश्रय करावा? जसं मार्कंडेयनं केला महाकालाचा आश्रय या काळाच्या तडाख्यातून वाचण्याकरता, तसं त्याचा आश्रय करणं म्हणजे ध्यानी राहा श्रीहरीच्या. त्या मार्कंडेयासारखं पकडा त्याला, परमात्म्याला. बस म्हणून शरण भावे सर्व भावे देवास, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भाऊ आहे करुणावंत अनंत ये नामजा. तुका म्हणे साक्षी आले करीच केले प्रगट. परवाच्या कीर्तनात ते प्रमाण आलं होतं. तर अभंग मूळ काय की म्हणून शरण जावे. तर शरण जा, या शरण जाण्याचा प्रकार हा भक्तीमध्ये या ध्यानापर्यंत सगळ्या टप्प्यामध्ये आहे. ध्यानी राहणंसुद्धा शरणदानच आहे. नमस्कार करणं शरणदानच आहे. पूजा करणं शरणदानच आहे. आवडीनं प्रेमानं नाम गाणं शरणदानच आहे. लक्षात घ्या. तर अंतरंग शेवटचं त्याच्याजवळ ध्यानानं त्याच्याशी चिकटून राहणं शरणदानच आहे. तर ध्यानी राहा श्रीहरी. का? तर जसं संत काळावर समर्थ, सगळ्यांना ती गोष्ट माहिती ऐकलेली आहे, फार वेळ न करता सांगतो आणि संपवतो. समर्थांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की शिष्याला साताऱ्यातल्या ज्योतिषांनी आवाहन दिलं होतं. ते समर्थाची या सेवकावा कृपा आहे असा श्लोक म्हणत गेला. आणि तो ज्योतिषी होता उत्तम. तो म्हणला उद्या येऊन हा श्लोक इथं म्हणून दाखव. तर म्हणलं का? म्हणे तुझं आजच संध्याकाळी मरण आहे, तू काय उद्या येतोय? उद्या आला तर ज्योतिष सोडून देईल म्हणला. इतकं पक्क मरणाचं बातमी सांगितल्यावर काय घाबरल्याशिवाय राहील का? तो घाबरला आणि घाबरलेल्या अवस्थेत स्वामींकडं आला. स्वामी आता मी काही जगत नाही, माझा आज मृत्यू आहे म्हणे. आणि तो फार प्रसिद्ध ज्योतिषी आहे. आणि त्यांनी सांगितलं उद्या येऊन दाखव तर मी मानेन समर्थाची या सेवका. तू खरा समर्थाचा सेवक आहे. मग समर्थ म्हणले ठीक आहे बेटा, तुला भीती वाटते ना संध्याकाळी? काही नाही, तुला एकच उपाय सांगतो. मी झोपलो ना तर माझ्या घोंगडीवर बसून राहा, बाकी काय नाही. पण एक लक्षात ठेव, घोंगडी सोडायची नाही. शरणागती कशात आहे. घोंगडी न सोडण्यात शरणागती. बरं, आम्ही घोंगडी सोडतो इथं गडबड आहे सगळी. तेव्हा घोंगडी सोडायची नाही म्हणले. काळ आला होता रात्री, त्याला विक्राळ रूपानं, यमदूत रूपानं, सगळ्या प्रकारानं पहिल्यांदा प्रलोभन दिलं, भीती दाखवली.
सगळे प्रकार केले, पण त्यांनी फक्त आचार पक्का ठेवला. तर म्हणलं समर्थांनी सांगितले घोंगडी सोडायची नाही. मला त्याची मर्यादा त्या घोंगडीच्या पर्यंतच, त्याच्या पुढं मर्यादाच नव्हती, त्याची हिंमत नव्हती. रात्रभर बसून राहिला, समर्थ झोपी गेले, पण काळ काही नेऊ शकला नाही. आणि शेवटी सकाळी उठले. अरे का रे म्हणे, तू तर मरणार होता. मग कसं काय? तर महाराज ते ज्योतिषाचं खोटं नव्हतं म्हणे, मला काळ न्यायला आला होता. मग तुमची कृपा म्हणून वाचलो. समर्थाची असेवका कृपा आहे. का ध्यानी राहायचं? हा महांकालावर विजय मिळवायचा आहे का? खरं शहीद करायचं आहे का? ध्यानी राहा, तसं घोंगडी पकडा बस. आणि मग महाराज दुसऱ्या दिवशी म्हणे जा आता त्याच्याकडं, आणि परत हा श्लोक जोरात म्हण त्याच्या घरी जाऊन. पुन्हा दुसऱ्या दिवशी साताऱ्यात आला आणि तो श्लोक जोरात म्हटला. ते ज्योतिषाला वाटलं आपलं त्याचं भविष्य तर खरं आहे, काय बनणार आहे. पुन्हा कबूल तर केलं तर ज्योतिष सोडून दे. शेवटी महाराज तो समर्थांचा शिष्य व्हायला आला. तर समर्थ म्हणले अरे नियमाला अपवाद असतात, तुझं ज्योतिष हे नियम सांगू शकतं, अपवाद नाही. काय तर काळाचे काळ महांकालाला मारणारे, महांकाल काळाच्या काळाला मारणारा, अशा महांकालाला तो शरण गेला ना. म्हणून ध्यानी राहा श्रीहरीच्या. स्वहिताची इच्छा आहे का? बाकी काही करू नका. सगळ्यात मोठी ताकद काळ, आणि त्या काळाचा काळ असणारा जो महांकाल आहे त्याला जर शरण गेलात तर जसा मार्कंडेय अजरामर झाले तसं तुम्हाला अजरामर होता येईल. स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. मार्कंडेय पुराण मोठं पुराण आहे. मार्कंडेय पुराण भागवतात सुद्धा 12 स्कंदामध्ये 3 अध्यायात मार्कंडेयाची कथा आहे. त्यांना विश्वरूप दाखवल्याचं वर्णन येतं. हे जे करारविंदेन पदारविंदम जे आहे ना, हे दर्शन एक कल्पानंतर भगवान मस्त एका पानावर पडलेले अंगठा चोखतायत, हे दर्शन त्यांना पहिलं झाले मार्कंडेय ऋषीला. आणि त्यावेळेचा तो श्लोक आहे करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंत वटस्य पत्रस्य पुटेशयान बालम मुकुंदम मनसा स्मरामी. हे मोठं अष्टक आहे ते. तर हे मार्कंडेयांचं दर्शन आहे, आणि हे ध्यानी राहा श्रीहरीचं आहे. मग कोणतं दर्शन झालं त्यांना? श्रीहरीचं दर्शन झालं. लक्षात घ्या. म्हणून मार्कंडेय दृष्टांत हे दाखवतो की तुम्ही जर तसं म्हटलं तर एका दृष्टीनं काळ तुम्हाला सारखा खात. माणसं एकदा मरत नसतात, रोज मरत असतात. रामसूत्रजी महाराज हे सांगत असतात. आपल्याला वाटतं आपण आमच्या वेळेला मरतो, नाही, रोज मरतो आहे. हे रोजचं मरण कळत नाही मला. देह क्षणाक्षणाला जो बदलतो आहे ना, मी एक परत कशावर बोलतो आहे? आयुष्यदाता आहे पहा, याच्यावर बोलतो आहे. आपण रोज मरतो आहे हे लक्षात ठेवा. एक निमित्त शेवटचा पॉईंट म्हणून आपण त्याला मरणाचा दिवस मानतो, पण ज्याला साक्षी भावानं कळतं ना त्याला रोज, आणि त्यामुळे त्याला चिंता पण रोज वाटते. म्हणून ध्यानी राहण्याची तत्परता येईल त्याला. हे जर कळलं ना रोजचं मरण, तर ध्यानी राहण्यामध्ये तत्परता येईल. आपली ध्यानी राहण्यामध्ये तत्परता का नाही? आपण एकदाच पुढं कधीतरी मरणार आहोत, आत्ता आपण मरत नाही हा भ्रम आहे, म्हणून आपण ध्यानी राहत नाही. ज्या वेळेला तुम्हाला हे उलगडेल, आणि याच्याकरता तो साक्षीभाव यावा लागतो. आयुष्य जात आहे पहा. नदीचा प्रवाह तटावर उभं राहून जसा पाहावा तटस्थ होऊन, तसं या कालप्रवाहाच्या बाजूला जाऊन हे कळावं लागेल. मग तुमच्यामध्ये तत्परता येईल. तोपर्यंत तत्परता येणार नाही. सगळ्यात मोठी भीती जर असेल तर काळाची भीती.
आजपर्यंत मोठमोठे सत्ताधीश होऊन गेले, श्रीमंत होऊन गेले, या बाबतीमध्ये कोणी विजयी होऊ शकला नाही. हे सप्तचिरंजीवांचा मुद्दा अपवादाचे नियमात नाही आहे. तो अपवाद सोडून द्या. तर नियमामध्ये यांच्या कोणीच यांना वाचू शकलं नाही. हां, एकच वाचू शकतो. तो का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि मग ही तत्परता येईल आणि यामुळं ध्यानी राहा श्रीहरीच्या या आज्ञेचं महत्त्व कळेल. तर किती वाढवलं आपला समय वाढत जाईल. त्या समय झालेला आहे, तर जास्त वाढवत नाही. आज सुरुवातीला थोडा अवघड भाग सांगितला तात्पर्यात्मक. एकेका वाक्याचे काही सामान्य अर्थ आहेत, काही विशेष अर्थ आहेत. सगुण उपासनेच्या दृष्टीनं समर्थ परमात्म्याला शरण जा आणि निर्गुण उपासनेच्या दृष्टीनं मग तुम्ही तो एकच आहे. यात अनुसंधानात मरणभीतीपासून मुक्त व्हा. याचं नाव सायुज्य मुक्तिवारा असं आहे. पण ते कुठं आलेलं आहे ते पुढच्या चरणात आपण पहा. संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, हीची करा बापानं. तर याचे जे साधनांग आहेत त्याचा विचार संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम, या दोन मुद्द्यावर तर आपलं पंढरपूरला जाईपर्यंत सुद्धा विषय संपेल का नाही सांगता येणार. दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा विचार आपण आता उद्याला सुरू करू. कारण काय आहे, आपण जर थांबत थांबत किती थांबलं तर संपणार नाही, त्याला अंत नाही आहे. तर कुठंतरी एका कीर्तनात सगळ्यावर हात मारला तर मला तर फार वेळ मिळाला आहे काय. पण तरीसुद्धा मर्यादा येते, लक्षात घ्या. तरीसुद्धा मर्यादा आहे. हे अथांग आहे महाराज सगळं. संतांची वाणी म्हणजे घागर में सागर आहे असं आहे. काढणाऱ्याकरता, सूत्र सोडवणाऱ्याकरता एक एक अभंग म्हणजे सागरासारखा आहे. आणि तात्पर्यामध्ये किती कमी वेळात तात्पर्य सांगता येतं. तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आहे, 2 चरणाचं तात्पर्य आज पहिल्यांदा चिंतन केलं. आणि नंतर मुक्ती सायुज्याचा वरा याच्याकडं जाण्याचा थोडासा भाग पाहिला. आता संत सज्जनी हे 2 सहाय्यक अंग जे आहेत, संत चरणी भावधरा आणि क्षणक्षणा नामस्मरा, हे महत्त्वाचे साधनांग आहेत. तर विचार करू विधी अंगापैकी काय काय जमते, काय काय नाही पाहू. जेवढं जमेल तेवढं चिंतन होईल पंढरपूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज नाम भगवान की जय. जय श्री राधे.